रंजनात्मक बालशिक्षणातून साहित्य निर्मिती. नाशिक. अभ्यासाची अभिरुची लहानपणापासून असली पाहिजे. नाच रे मोरा नाच आंब्याच्या वनात यासारख्या विविध बालगीतातून शिक्षणाची माझ्या बालमनावर बिंबवली गेली. त्यातून साहित्याकडे बघण्याचा उत्तम दृष्टिकोन जोपासता आला. अशा रंजनात्मक बालशिक्षणातून साहित्याची निर्मिती झाली, असे प्रतिपादन माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मे स्मारक येथे आयोजित पुस्तकावर बोलू काही या उपक्रमात वळणवाट या पुस्तकावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अरविंद व्यास होते. श्री बोरस्ते पुढे म्हणाले की सहकार, राजकारण, शिक्षण, समाजकारण या क्षेत्रात काम करताना अनेक अनुभव आले. विधान परिषदेमध्ये कविश्रेष्ठ ना. दो. महानोर, रामदास फुटाणे अशा दिग्गज साहित्यिक प्रतिनिधींच्या सहवासाने कविता कागदावर उतरल्या. सकस कविता वाचकांना नेहमीच अंतर्मुख करतात, असे सांगत कविता संग्रहातील विविध कवितांसह विडंबन कविता सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापिका सुमती पवार आणि संजीवनी पाटील या भाग्यवान विजेत्यांना ग्रंथभेट देण्यात आली. राजेंद्र सोमवंशी यांनी सूत्रसंचालन केले. आभार संजीवनी पाटील यांनी मानले. या दरम्यान येत्या मंगळवारी दिनांक 6 ऑगस्ट रोजी राजेंद्र सोमवंशी गमाडी गंमत या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत. महाराष्ट्र 7/12 न्यूज प्रतिनिधी नाशिक राजेंद्र सोमवंशी. वैखरीचा वारा वाहे इथे बहरला शब्दमळा, शब्दांचा आशय घन लुप्त होऊ मी पाझरे, शब्दांचा आशय घन लुप्त होऊ मी पाझरे, शब्दांचे उत्सव इथे करीतो आम्ही सारे. अनुप्रसाच्या अंतरंगा मंत्रमुग्ध वाहे गंगा, अनुप्रसाच्या अंतरंगा मंत्रमुग्ध वाहे गंगा, फेसाळलेल्या लाटेवरती अनुपम आनंद करतो गंगा. शब्दांची रस मांडण्या शोधतो शब्दांच्या राशी, शब्दांची रस मांडण्या शोधतो शब्दांच्या राशी. शब्द मेळा शब्द माझे कावाकाशी, रसिक जनांची दागंगोत्री उजळी भरून वाहू दे, शब्द फुलांच्या बागेमध्ये शब्द फुले फुलू दे. अशा प्रकारची ती कविता लिहिली.